दुःखाच्या समुद्रात बुडालेला दिसतोस, पण कोणी हात द्यायलाही नाही. ही खंत आहे ना? चल, ही खंत आज कायमची मिटवू. लक्षपूर्वक माझं बोलणं अगदी अखेरपर्यंत ऐक, तुझा भार हलका होऊन जाईल. एकदा शेतात काम करत असताना शेतकऱ्याच्या तर्जनीला इजा झाली आणि त्यातून रक्तप्रवाह होऊ लागला. पण जखम अगदी छोटी आहे म्हणत त्याने दुर्लक्ष केलं. कालांतराने त्यावर हळद लावून सुद्धा ती जखम काही भरत नव्हती आणि त्रास वाढल्यामुळे तो अखेरीस वैद्याकडे गेला. वैद्याला ती जखम ओली आढळून आली. त्यावर शेतकऱ्याने विचारले, ही जखम अल्पशी आहे तरीही भरत का नाही? त्यावर डॉक्टर म्हणाले, जखम जरी अल्पशी असली तरी तुम्ही त्याच हाताने सतत काम करून करून जखमेवर खपली तयारच होऊ दिली नाही. नुसती हळद लावून ती बरी होत नाही, परत त्याच त्याच ठिकाणी हलकासा आघात सुद्धा ती जखम ओलीच ठेवतो. आता यातून काय कळलं? मनावर झालेले आघात, दुःख कमी करण्यासाठी पुन्हा तोच तोच विचार करणं हे बंद करायला हवं आणि मग कालांतराने ती वेदना कायमची नष्ट होईल. पण तू त्या शेतकऱ्याप्रमाणे सतत तोच तोच विचार करून मनाच्या कोशातील दुःखाची जखम कायम ओलीच ठेवतोस आणि तुझ्या नकळत ती अल्पशी जखम हळूहळू मोठी मोठी होत जाते आणि म्हणून तू दुःखाच्या सागरात बुडतोस. पण तरीही त्या दुःखाचे आभार मान, कारण ज्या व्यक्तीने जन्मापासून निव्वळ सुख अनुभवलं त्याला सुख म्हणजे काय हेच माहीत नसतं. कारण जे आपल्या जवळ असतं ना त्याची किंमत नसते. पण हो, ज्यांनी दुःख हे कोणत्या ना कोणत्या कारणाने अनुभवलं त्यालाच सुख म्हणजे काय ह्याचा प्रत्यय वेळोवेळी आलाय. आता स्वतःला सुखी समज, कारण या दुःखाची खपली भरून तुला सुखाचे सोनेरी क्षण अनुभवण्यासाठी आता सामर्थ्य मात्र निश्चित मिळेल. आणि हो आणि हो, भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे, इतरांना दुखावणं हा मुळातच तुझा स्वभाव नाही, पण फायदा घेतला जातोय तुझ्या स्वभावाचा तरीही तू गप्प आहेस. काटे बोचल्यासारखे शब्द बोचून प्रहार करतात तुला, तरीही तू गप्प आहेस. पण मुळात सहनशीलता योग्य की अयोग्य ह्यातून वाट कशी काढायची हाच तुझा गंभीर आणि यक्ष प्रश्न आहे. एकदा काय झालं, एका इसमाने दुरून एक गुलाबाच्या फुलांनी भरलेली बाग पाहिली. आता मोह आवरला नाही म्हणून त्यातलं एक गुलाब तोडावं म्हणून तो जवळ गेला आणि फूल तोडताना एक काटा हातात रुतून त्याला भयानक बोचला. त्याने झटकन काटा काढून टाकला. त्याने काय केलं? झटकन काटा काढून झटकून टाकला. याच्याऐवजी तू जरी असतास ना तरी तू सुद्धा अगदी हेच केलं असतंस, हो ना? पण मग त्यामुळे गुलाबाला वाईट वाटलं का रे? नाही. आता तू म्हणशील, याचा माझ्या आसपासच्या माणसांशी आणि दैनंदिन जीवनाशी काय संबंध? सांगतो. तू तुझ्या या चांगुलपणापायी जवळच्या माणसांना दुखवत नाहीस, कारण तू गुलाबाप्रमाणे त्यांना जपतोस. पण मग त्यांच्यामुळे तू दुखावला जातोस, हे काटा बोचल्याप्रमाणेच आहे ना? एक मिनिट थांब. मी असं अजिबात म्हणत नाही की तू काटा काढल्याप्रमाणे त्यांच्याशी संबंध तोड. काटा हा तो प्रसंग आहे जिथे तू दुखावलास. त्यामुळे तो काटा काढायला शिक. त्या प्रसंगी तुझे मत परखडपणे मांडायला शिक. त्याने काय होईल? ती व्यक्ती तात्पुरती दुखावली जाईल, पण यापुढे बोलताना विचार करून बोलेल आणि तुला भविष्यात होणारा हा मनस्ताप टळेल. अरे, योग्य वेळी स्वतःसाठी उभं राहायला शिक. त्यामुळे प्रसंगानुसार गुलाबाचं फूल हे तसंच राहील आणि तात्पुरते काटे कायमस्वरूपी तुला बोचणार नाहीत. तू मनाने शुद्ध असशील ना, तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.